ही व्हिडिओ आता किती लोकांपर्यंत जाईल हे काय आता मला माहीत नाही, पण जर ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाय आणि तुम्ही पण कंटेंट क्रिएटर असाल किंवा तुमचा पुढे प्लॅन असेल कंटेंट क्रिएशनमध्ये जायचं, तर गावाच्या डेली व्लॉगिंगच्या नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आता आपली उत्तराखंड सिरीज संपली, उत्तर प्रदेशची सिरीज संपली। तर आता आपली उत्तर प्रदेशची सिरीज संपली, उत्तराखंडची सिरीज संपली आणि पुन्हा एकदा आपल्याकडे आता काहीच कंटेंट राहिलेला नाहीये। पण जो आपण नवीन चॅनल ओपन केलाय त्या चॅनलवर आठवड्यातून एक तरी व्हिडिओ पडलीच पाहिजे, नाहीतर पुन्हा एकदा आपल्या जुन्या चॅनल सारखंच हा सुद्धा चॅनल डेड होईल। तर हा चॅनल लवकरात लवकर आपल्याला ग्रो करायचा आहे, त्यासाठी मी वेगवेगळे ट्रिपचे प्लॅन तयार केले होते। पण तुम्हाला माहीतच आहे की मित्र कसे असतात, एकदा बोललो आणि लगेच तयार होतील असे तर कुठेच भेटणार नाहीत। तर आपले वेगवेगळे ट्रिपचे प्लॅन अजून चालू आहेतच, पण त्यासोबत मी विचार केलाय की आपल्याला फक्त व्लॉगिंगवरच मर्यादित नाही राहायचं आहे। या चॅनलवर आपल्याला व्लॉगिंग सोबतच पॉडकास्ट, शॉर्ट फिल्म, पब्लिकमध्ये जाऊन इंटरव्ह्यूज घ्यायचे त्यांचे आणि अशा वेगवेगळे जे कॉन्टेंट आहेत ते सर्व पण या चॅनलवर ट्राय करणार आहोत। तर आता आपला व्लॉगिंग तर एक प्रकारे चालू आहेच, पण आपल्याला या व्लॉगमध्ये हवे तसे व्ह्यूज आले नाहीत। पण आपण जरा आता कॉन्टेंटमध्ये थोडा चेंज करू आणि वेगवेगळ्या टॉपिकवर सुद्धा व्हिडिओ बनवून बघू। मला स्वतःला ट्रॅव्हल व्लॉगिंगमध्ये इंटरेस्ट आहे, पण याचा अर्थ असा नाही की लोकांना पण ट्रॅव्हल व्लॉगिंगमध्ये तेवढाच इंटरेस्ट असेल। काहींना फूड व्लॉगिंग, काहींना मोटर व्लॉगिंग आवडते, त्याच्यामुळे आपल्या कॉन्टेंटवर जास्त व्ह्यूज येत नाही। तर 2020 मध्ये आपण आपल्या पहिल्या चॅनलला सुरुवात केली होती, त्या चॅनलवर कन्सिस्टंट नसल्यामुळे तो चॅनल आपला डेड झाला आणि यावर्षी नव्या जोशाने हा नवीन चॅनल ओपन केला आणि मला वाटलं की पटापट व्लॉग अपलोड करीन तर लवकर चॅनल ग्रो होईल। पण व्लॉग चांगले झाले होते, थंबनेल चांगले होते, टायटल चांगले होते, पण हवे तसे व्ह्यूज आले नाहीत। पण मला स्वतःला ट्रॅव्हल ब्लॉगिंग करायला खूप आवडतं, पण त्याला जास्त व्ह्यूज आले नाहीत, म्हणून मी विचार केला की या चॅनलवर आपण एक्सपेरिमेंट करायचे। ज्या टॉपिकवर आपल्याला चांगले व्ह्यूज येतील त्या टॉपिककडे झुकायचं आणि त्या टॉपिकवरच व्हिडिओ बनवायला सुरुवात करायचं। तर आता आपले ट्रॅव्हल व्लॉग तर चालले नाही, तर विचार केला की डेली व्लॉग करायचा। पण डेली व्लॉगमध्ये काय करणार? मी खरा बोलू तर मला डेली व्लॉगिंगमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे, कारण मला डेली व्लॉगिंग बघायला पण आवडत नाही आणि करायची तर लांबचीच गोष्ट आहे। ट्रॅव्हल व्लॉगिंग करायला मला खरंच खूप मनापासून आवडतं, पण आपल्याला त्याच्यावर हवे तसे व्ह्यूज भेटत नाही। डेली व्लॉगिंगला जर चांगले व्ह्यूज येत असतील तर मला पण नक्कीच ते करायला लागेल। पण मी विचार करतो की रोज रोज डेली व्लॉगिंगमध्ये नवीन काय दाखवणार व्हिडिओमध्ये। डेली व्लॉगिंगमध्ये मी तुम्हाला काय सांगू, हा माझा घर आहे, मी घराच्या गच्चीवर उभा आहे आणि हा माझ्या घराच्या आसपासचा परिसर आहे। मला काय आवडतं, मला काय आवडत नाही याच्यापेक्षा मला तुम्हीच सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारचा कॉन्टेंट बघायला आवडतो किंवा कोणत्या प्रकारचे व्लॉग बघायला आवडतात, तर त्याप्रमाणे आपण या चॅनलवर कॉन्टेंट अपलोड करायला सुरुवात करू ना। तर मी आता विचार केला की आता घरीच थोडा आपला एक छोटासा सेटअप बनवू आणि तिथूनच व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात करू। आपल्याला जर इथे सेटअप करायचा झाला तर आपल्याकडे काही गोष्टी अवेलेबल आहेत पहिल्यापासून। आपला गोप्रो आहे, गोप्रोच्या बॅटरीज, ट्रायपॉड, हे 2 चांगले माइक्स आहेत, परत लॅपटॉप, आणि इथे जर चांगला सेटअप केला तर आपण नक्कीच इथून लाईव्ह स्ट्रीम करू शकतो। एवढा वेळ यूट्यूबवर राहून मला एक गोष्ट तर समजलं आहे, जर तुम्हाला यूट्यूबवर ग्रो करायचं असेल तर स्टार्टिंगला तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टी करण्यापेक्षा ज्या लोकांना बघायला आवडतात त्याच्यावर व्हिडिओ बनवा, मग नक्कीच तुम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटेल। आणि नंतर एक आपला चांगला सबस्क्रायबर बेस तयार झाला की त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कॉन्टेंट अपलोड करू शकता। मी जेव्हा पहिलाच चॅनल चालू केला होता तेव्हा माझं लक्ष फक्त व्लॉगिंगकडे नव्हतंच, तर माझा मेन फोकस होता शॉर्ट फिल्म बनवण्याकडे। पण तेव्हा माझ्याकडे बजेट नव्हता, चांगली टीम नव्हती, आणि टीम तर आत्ता पण नाही आहे आणि बजेट पण नाही आहे। पण मी आता जेव्हा नवीन चॅनल चालू केला तेव्हा पण हा चॅनल व्लॉगिंगनेच चालू केला। मी विचार केला की आता व्लॉगिंग सुरू करण्यासाठी माझ्याकडे ऑलरेडी इक्विपमेंट आहेतच, मग जर हा चॅनल ग्रो झाला आणि या चॅनलद्वारे जर आपल्याला यूट्यूबकडून ठराविक अमाऊंट यायला लागली तर ती अमाऊंट आपण शॉर्ट फिल्म किंवा पॉडकास्ट बनवण्याकडे खर्च केली असती। पण हा पण चॅनल अजून ग्रो होत नाही आहे। ही व्हिडिओ आता किती लोकांपर्यंत जाईल हे काय आता मला माहीत नाही, पण जर ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाय आणि तुम्ही पण कंटेंट क्रिएटर असाल किंवा तुमचा पुढे प्लॅन असेल कंटेंट क्रिएशनमध्ये जायचं, तर मला नक्कीच या व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा इंस्टाग्रामवर मला मेसेज करा। आपण एक चांगली टीम बनवून नक्कीच चांगल्या प्रकारचा कंटेंट बनवू आणि पुढे ग्रो करू।